ते ठेवल्या लोणी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे ठाण्यावरून. मला सगळं चांगलं मसाला भात एवढं सगळं जेवण आहे आज. वातीला चांगलंच असतं. आता औक्षण करत आहे. किती पिवळं दिसत आहे. ए पार्टी बर्टी नसती हॉटेल मधल्या पेक्षाही भारी. म्हणा आता मंदिरामध्ये चाललेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत. आता माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि मी आत्ता स्वयंपाक करत आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी आता बनवत आहे पनीर बुर्जी. पनीर बुर्जी बनवणं खूप सोपे आहे. फक्त कांदा टोमॅटो टाकायचं फोडणीला, हळद मीठ मिरची पावडर आणि कसुरी मेथी. एकदम टेस्टी स्वादिष्ट हॉटेलमधल्यासारखी पनीर बुर्जी तयार होते. मिक्स वेल. गॅसवरती एका साईडला मेथी दाण्याचा काढा उकळायला ठेवलेला आहे. काढा पण चांगला उकळलेला आहे. आता गॅस बंद करते आणि मी आणि फोंडेजी थोडंसं थंड झाल्यानंतर घेते. दादूचा डब्बा पण तयार झालेला आहे. दादू दादू मेरा दादू आता विसरा काढतोय कॉलेज जायच्या वेळेस. ठीक आहे जल्दी आहे ना. टिफिन बॅग आलो दादू. मेथीचा काढा प्यायला आता वेळ भेटलेला आहे मला. मगापासून स्वयंपाकच करत होते. आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. मला तर प्यावं निवांतपासून. कडू लागतो थोडासा मेथीचा काढा. देखेंगे. मी हिवाळ्यामध्ये मेथी दाणे खात असते चावून, म्हणजे रात्री भिजत ठेवत असते आणि सकाळ उठून चावून खात असते. पण आज पहिल्यांदा मी काढा बनवलेला आहे. कारण रात्री मेथी भिजायला टाकायची विसरली. त्याच्यामुळे म्हटलं चला आज काढाच बनवावा. आणि हा 1 कप काढा फोंडेजीसाठी आहे. फोंडेजी देवपूजेसाठी तयार झालेले आहेत. म्हणलं अगोदर काढा प्या नंतर पूजा करा. साखर टाकली? साखर नाही टाकली फोंडेजी. गुळ पण नाही टाकला. असंच प्या. ठीक लग रहा है. बोला काहीतरी. कडू लागतंय काय? मला सगळं चांगलं. ठीक आहे मग प्या. मग गुळ साखरचं नाव काढू नका. काढे गोड खायची आवड आहे. तुम्हाला गोड नाही आवडत फोंडेजी. नेहमी माझ्या चहाला कॉफीला नाव ठेवता. गोड केला शिरा गोड केला. गोड पदार्थ गोडच असत ना. अति गोड कुठं असतं फोंडेजी? मला तर सवय काढे प्यायची. मी जवळ 4 वर्ष झाले काढेच पित असते वेगळ्या प्रकारचे. अच्छा लागेल. कडू नाही लागत. वातीला चांगलं असतं तर घ्या ना रोज. वातीला चांगलाच असतो पण आठवड्यातून कसं 2 दिवस मेथीचा काढा, 2 दिवस गुळवेलचा, 2 दिवस सुंठेचा असं घ्यायचं फोंडेजी. आज खूप शुभ दिवस आहे. आनंदी दिवस आहे. कारण आज माझ्या मनाचा जन्मदिवस आहे तिथीनुसार. तर मी त्याचं आता औक्षण करत आहे. त्याच्या जन्माची तिथी आहे आषाढ कृष्ण पक्ष पंचमी. म्हणजे पौर्णिमेनंतर 5वा दिवस आहे आज आषाढ महिन्याचा पंचमी. तर तिथीनुसार जन्मदिवस हाच खरा जन्मदिवस असतो. तारखेनुसार हे फक्त डेज काउंट होतात. तारीख तर इंग्रजांनी आणलेली आहे. त्याच्या अगोदर आपण तिथीनुसार जन्मदिवस साजरे करायचो. आपल्या देवी देवतांचे जन्मदिवस पण आपण तिथीनुसारच साजरे करतो. म्हणून तिथीनुसार जन्मदिवस हाच खरा जन्मदिवस असतो. तारखेनुसार पण करतात पण ते डेज काउंट होतात. म्हणजे नाही का 1 वर्षाचं बाळ झालं म्हणजे 12 महिन्याचं बरोबर झालं. तिथीनुसार पण तेच असतं. पण ज्या तिथीला आपलं शुभ तिथीला आपलं बाळ जन्मलंय त्या तिथीला दुसऱ्या वर्षी त्याच तारखेला ती तिथी येत नाही, त्याच्या अगोदर येते. म्हणून तिथीनुसार पण जन्मदिवस साजरा करायचा आणि तारखेनुसार पण करा. चल माझा मना बसलेला आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षर अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा. पुष्पवृष्टी. तू आयुष्यवंत हो, तुला दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो हीच माझी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे. माझ्या बाळाचं तोंड गोड करत आहे मी लाडू भरून. अंजी खालो. त्याच्यानंतर बर्फी. बापरे मज्जा है मज्जा तुम्हारे. औक्षण करणे, गोड पदार्थ बनवणे ही आपली एक धार्मिक आणि शुभ पद्धती आहे जन्मदिवस साजरा करण्याची. तू दीर्घायुष्य हो, तुला निरोगी आयुष्य लाभो हीच माझी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे.
तुम्ही ओळखता आपली औषण करू आयुष्यवंत भव यशस्वी भव सुखी राहा. आता फोंडेचे औषण करते. ओ मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज. तू दीर्घायुष्य हो, सुखी राहा, आनंदी राहा, शिकत राहा. शिकत राहा नको म्हणतो शिकायला. त्याला जे आवडेल ते करू द्या, त्याची इच्छा. हा ठीक आहे. पप्पांचं पण तोंड गोड करत आहे म्हणा. जेवण झालं का? चलो खाना खाते. एकदम पंच पक्वानाचं भोजन बनवलं आहे मानासाठी मी आज एकदम ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही जेवण करत आहोत. केळीच्या पानावरती छान वाटतं. पौष्टिक केळीची पानं चांगली असतात जेवणासाठी. गोविंद बोलो हर. एकदम साऊथचं जेवण वाटतं की नाही पणजी? साऊथ मध्ये आपण गेलेलो असंच जेवण असायचं. छान वाटायचं एकदम. म्हणा खुर्च्या लेले खाले. हे बघा पंचपक्वान आहेत. चपाती, पनीरची भुर्जी, मेथीची भाजी, काशेवकाची भाजी, मसाला भात, एवढं सगळं जेवण आहे आज. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. हे ताट मी अगोदर माझ्या मनाला देत आहे. मनाला उशीर झालेला आहे. खा खा खा. डबा पण पॅक करते लगेच. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. आणि मला तुम्हाला पण आहे बघा. हे ताट तुमच्यासाठीच आहे, माझ्यासाठी तुम्ही घ्यायचंय खंडजी. म्हणा कसं बनलंय भोजन सगळं? काशव का आवडलं खूप? ओ बाय खालं. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आणि भोजन झाल्यानंतर मना तर कॉलेजला गेलेला आहे. आणि आत्ता फोंडूजी चाललेले आहेत ऑफिसला. ले लिया सब कुछ, आई कार्ड वगैरे? ठीक आहे आवजो. बाहेर पण मुसळधार पाऊस येत आहे काल रात्रीपासून. म्हणजे थोडा वेळ थांबलेला सकाळी, त्याच्यानंतर आता पुन्हा चालू झालेला आहे मुसळधार पाऊस. 2-3 दिवस पाऊस नव्हता, पण कालपासून सुरू झालेला आहे पुन्हा पाऊस पुण्यामध्ये. आज मी भोजन करायच्या अगोदरच किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आणि भांडी सुद्धा घासलेली. फक्त आत्ता जेवणाची भांडी ठेवलेली आहेत सिंकमध्ये. आणि आज मला लोणी काढायचं आहे. ह्या साईमध्ये मी काल दह्याचं विरजण टाकलेलं, तर आता चांगलं विरजलेलं आहे. थोड्या वेळाने लोणी काढून ठेवते. माझ्या मशनीने कपडे धुण्याचं काम केलेलं आहे आणि मी आता कपडे सुकायला टाकत आहे. आणि पावसामुळे 2-2 दिवस कपडे सुकत नाही. बाहेर वरून देवाने आत्ता थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे बरं वाटत आहे. पण हलकी हलकी हवा येत आहे. चला आता ह्या डेचकीमध्ये लोणी काढते. विरजलेली साय टाकत आहे मी डेचकीमध्ये. विरजलेल्या साईमध्ये थोडंसं थंड पाणी टाकत आहे. आता नळाला थंडच पाणी येत आहे म्हणून नळाचंच पाणी घातलं आहे. ब्लेंडरची पिन मी बेडरूम मध्ये असणाऱ्या बोर्डाला जोडलेली आहे, कारण किचन मधल्या बोर्डाला वायफायची पिन जोडलेली आहे, त्याच्यामुळे तिकडे नाही जोडता आली. हा ब्लेंडर जवळजवळ 20 वर्ष जुना आहे बरं का. ह्या घरात राहायला आलेला आम्ही हा ब्लेंडर आणलेला. 2-3 वेळा बंद पडला, पण फोंडाजीने पुन्हा दुरुस्त करून आणलेला आहे. पण आता ह्या वायर मधून तार निघत आहे वरती, त्यामुळे सेलोटेप लावलेली आहे येलो कलरची इथं. हाच ब्लेंडर खूप चांगला आहे, लगेचच लोणी निघतं याच्यामुळे. लगेचच लोणी बनलेलं आहे. वा भाई, जास्त कष्ट नाही लागत या ब्लेंडरमुळे लोणी बनवायला. फिरू नको फिरत राहते. चलो बंद. आता मी लोण्याला 4-5 पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. जवळजवळ पावशेरच्या वर लोणी निघलेलं आहे. गिर गाईचं. हे बघा किती पिवळं दिसत आहे. गिर गाईचं, देशी गाईचं लोणी असं असतं. आणि तूप सुद्धा पिवळं जरत निघतं. तर मी आता गरम करायला ठेवते लोण्याला गॅसवरती ठेवल्या लोणी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा लगेच फेस पण यायला सुरुवात झालेली आहे. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये फ्रेश गिर गाईचं तूप तयार होईल. लोण्यापासून तूप बनलेलं आहे. आता मी गॅस बंद करते.
चला आता मी थोडा वेळ आराम करते. दिवसभर खूप कामं केलेली आहेत मी आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. थोड्या वेळात दादू सुद्धा येईल. आज उलट काम झालेलं आहे. माझा मणा आलेला आहे अगोदर, नाहीतर रोज दादू येत असतो. आओ पधारू. दादूची मी ज्या दिवशी वाट बघते ना त्या दिवशी तो नेमका उशीर येतो. तूप कडवलं रे, त्याचा वास येतोय. आता मी माझ्यासाठी सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये आणि इथं तूप सुद्धा शोधून ठेवलेलं आहे या डब्यामध्ये. एवढंसं तूप निघलेलं आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. थोडंसं जास्त उकळलं गेलं माझ्याकडून, नाहीतर खूप पिवळं दिसतं हे गायचं तूप. दादूला ताट वाढलेलं आहे मी आता आणि माझ्यासाठी काढा पण घेतलेला आहे कपामध्ये. काढा थोडंसं जास्त झालेला आहे, पण दादूला जेवण देते अगोदर. हे बघा पंचपक्वान्नाचं भोजन आहे बाळा. हॉटेलमधल्यापेक्षाही भारी, 5 स्टार हॉटेलमधल्यापेक्षाही भारी जेवण आहे. तेही तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये शिजवलेलं सात्विकानं, आणि तेही खातोय पितळीच्या ताटामध्ये. शाही भोजन आहे. शाही नाही बाळा, राजेशाही. आता मी माझा काढा घेते. बाहेर पाऊस आहे आणि घरातलं वातावरण पण थंड झालेलं आहे. चांगलं वाटतं सुंठेचा गरम काढा पिल्यानंतर. इथंच बसते मी. खूप छान झालंय. मणा आता मंदिरामध्ये चाललेला आहे प्रसाद घेऊन. सकाळी त्याला जायचं होतं पण सकाळी वेळ नव्हता, कॉलेजला गेला तो, तर आता चाललेला आहे मंदिरामध्ये. बाळा एक बॉटल घे, कलश घे, त्याच्यामध्ये जल घे. ठीक आहे. वरती महादेवाचं मंदिर आहे, जलाभिषेक करून महादेवाचं. अरे चांगली पिशवी आहे. वास का घेतोय? चांगली तर आहे. रखी उसमें सब. तुला कशाचा वास आला? अरे काल ओली पिशवी होती ना, पप्पानी भाजी आणलेली, ती ठेवली गेली याच्यावरती, इसीलिए तो वास आ रही है. आई वडिलांचे, देवांचे आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तेच आशीर्वाद अडचणीच्या वेळेस मार्ग दाखवतात, संकट टाळतात. हे ना मित्र? माझी पॅन्ट का घातली? पॅन्टीवरून भांडण नाही, त्याकडे नाही. त्याची पॅन्ट आहे बाळा, तुझी नाहीये. पॅन्टीवरून वाद चाललाय दोघांमध्ये. हीच पॅन्ट फाडली. हा हा, अशीच पॅन्ट फाडली का? हा, आता तो तुझी घालतोय तो तुझको तकलीफ क्यों हो रे पुत्र? आओ बेटा, आओ जाओ. मनाच्या दीदीने मनासाठी चॉकलेट पाठवलेले आहेत ठाण्यावरून. आणि मना तिला व्हिडिओ कॉलद्वारे धन्यवाद देत आहे. I don't have any words, but I really appreciate from bottom of my bottom. दीदीकडे बघून बोल. दीदीला म्हणलं मी. हा, दीदीला बोललाय. थँक्यू. मनाची मावशी. टुडे काहीच नाही. 2 डबे मिठाई खाल्लाय. 2 डबे मिठाई खाल्ली. 2 डबे.